नवीन माणसाने टाकले. नाही, यादी नवीन माणसांवरती टाकलेली दिसते ते. हरे राम 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 हरे हरे, 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 गोपाल कृष्ण भगवान लोकाभिरामं रणरंगधीरं कारुण्यरूपं करुणाकरन्दं मनोजवं मारुततुल्यवेगं वातात्मजं वानरयूथमुख्यं निवृत्ति ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम, निवृत्ति ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम, कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका गोपाल कृष्ण भगवान की. भीष्म पितामह शांती पर्वामध्ये धर्मराजाला समजवतात, हे धर्मा, महर्षी भृगूंनी जो उपदेश दिला आहे तो परमधर्मात्मा भारद्वाजांनी अगदी विस्मयपूर्वक भीष्मांचं पूजन रोज करून ऐकलं आहे. म्हणजे भारद्वाज मुनी आणि भृगु ऋषी हे हिमालयामध्ये असताना विशेष सांगताय धर्मराजाला, कारण ज्याच्याकडून ऐकायचं त्याचं पूजन आणि नमस्कार झाला. म्हणून तुम्हाला मागे एकदा बोललो होतो बघा की मी व्यासपीठावर असताना इथे येऊन तुम्ही नमस्कार करणं हे तुम्हाला पुण्यदायी जास्त आहे असं बोलून गेलो. कारण व्यासपीठाचा मान आणि मग वक्ता व्यासपीठावरच येऊन नमस्कार करायचे. कोणी कोणी चालता चालता स्टँडअप, बरोबर आहे ना, चालता चालता उभं करून देतात. बोलता येत नाही कारण लगेच मन दुख होतं. म्हणून भारद्वाजाने विस्मयमुग्ध होऊन रोज पूजन करावं. धर्मराजानं विचारलं, दादाजी आपण सांगितलेलं हे आता जे तत्व आहे हे आचारामध्ये येतं ना, मग तुम्ही आज मला माणसाने आचार कसा करावा याचा विचार सांगा. लगेच धर्मराजा, कारण हे जे तुम्ही आता सांगितलं की रोज भारद्वाज मुनी भृगु मुनींची पूजा करून वंदन करून ऐकत असत, म्हणजे हा झाला गुरु शिष्याचा आचार किंवा वक्ता आणि श्रोता यांचा आचार. मग हा आचार माहिती असल्याशिवाय कसं काय होईल? मग तुम्ही आज आम्हाला सांगताना आचारविधी आणि अध्यात्माचं वर्णन करा. म्हणजे धर्मराजा प्रश्न करण्यामध्ये किती कुशल आहे हे बघा. कारण प्रश्नकर्त्याला सुद्धा प्रश्न करता आला पाहिजे. काही लोक परमार्थाच्या बाबतीत असे विलक्षण प्रश्न करतात की त्याचे उत्तरं देता येत नाही, नसतात ते उत्तर. कारण प्रश्न असाच पाहिजे की ज्याचं उत्तर देता आलं पाहिजे. कारण परमार्थ हा डोळ्यानं दिसणारा नाही आहे, अंतर्चक्षूनच समजणारा आहे.
परमार्थ परमेश्वर दिसण्याची वस्तू नाही आहे, परमात्मा जाणण्याची वस्तू आहे. जाणीव नेणीव भगवंती नाही, हरि उच्चारण पाही मोक्ष सदा. जर तुला जाणीव होत नसेल तर तू हरि उच्चारण करत राहा. म्हणून संत लोक तुम्हाला नामस्मरणाची महती सांगतात. आपण करतो नामस्मरण, पण नामस्मरणाचं पथ्य पाळलं जात नाही, म्हणून आपल्याला आत्मज्ञान अवलोकन होत नाही. मग काय पथ्य आहे? तो कमी बोलायचं, अनंत वाचाळ खलास. जास्त बोलले तुम्ही की ही बुद्धी, हे मन, हे अहंकार आणि हे चित्त आणि त्याला अनुकरण असणारे कान, नाक, डोळे, इंद्रिय, हे असे काही आहे की माणसाला समोरचं वातावरण पाहून भुरळ पाडून टाकतं. मी परवाही तुम्हाला उदाहरण सांगितलं, कालही सांगितलं की त्या पोरीला मी आणि संतोष आम्ही नेहमी सांगत होतो, तू हे रिकामं काम करू नको इथे, कारण इथे ताबडतोब शिक्षा मिळते. आम्ही त्याने समजून सांगितलं, मी समजून सांगितलं, तुला लागलं तर तुला काही दुसरं काम पाहिजे असेल तर आम्ही काम देतो, पण इथे कोणालाही काही मागू नको. ती उल्लू बनवायची. बरं, येणारा माणूस श्रद्धावान असतो. म्हणजे काल आम्हा दोघांना एक माणूस असं बोलला, तुम्ही इथे काही फिनाईल बिलाईन आणून देत नाही का? ती बाई म्हणते म्हणे, म्हणजे इथपर्यंत बातमी आली आमच्याजवळ. आमचे हा कुठे गेला देशपांडे तिला बाटल्या भरून देतो. तिने काय सांगितलं, हे कोणी देत नाही. म्हणजे तिचं ते असत्य कोणत्या मार्गाने उघडकीस आलं बा, असं म्हणून तिला म्हटलं, तू कोणाला काही बोलू नको आणि कोणी दिलं ना काही घेऊ नको इथे, कारण हे जास्त दिवस टिकणार नाही. सगळी लुबाडली गेली तिथे. गळ्यातलं जोडवे बिडवे मणी मंगळसूत्र बिद्र सगळं 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 गेलं. बरं, मी चौधरी आणि संतोषने आम्ही तिला तिथून उठवलं त्या बाईजवळ. एवढे 12 वाजले, म्हटलं जा मंदिराच्या बाहेर. तिला हाक तरी तिच्या लक्षात आलं नाही. ती बाई तिला उल्हास पाटलाच्या दवाखान्यात घेऊन गेली, तिथून भुसावळला घेऊन गेली. भुसावळून साबुदाण्याची डाळ खाऊ घातली आणि दिली सोडून. असं आहे. म्हणून केव्हाही सत्य सांगा. नाम घेण्याला वाचाळपणा आणि असत्य हे परिणामकारक नाही. जसं जसं आपण वाचाळपणा कमी करू आणि असत्य कमी करू, तसं तसं ते आत्मज्ञान. कारण आपले डोळे वाईट पाहत नाही, कान वाईट ऐकत नाही आणि तोंड वाईट बोलत नाही. बुरा मत कहो, बुरा मत देखो, बुरा मत सुनो. त्यामुळे ते काय होतं, आपली बुद्धी स्थिर होते. त्याची प्राज्ञा स्थिरावली. भगवद्गीतेचा 2रा अध्याय. भयच राहत नाही माणसाला. प्राज्ञा एकदा स्थिर झाली की भय राहत नाही. कारण नाहीतर माणसाच्या मागे भय आहे. भीत्यापाठी ब्रह्मराक्षस. हे जे आज जगात भय निर्माण झालेलं आहे, हे तर ते कारणच ते आहे. आता हे घातपात जे होत आहे, हे बुद्धिगर्वस्कर करतो आपण. आणि कशी बुद्धी फसते बघा. आतापर्यंत माणसं मारून टाकत होते बाया, आता आपल्याला असं आढळत आहे बाया माणसांना मारत आहे. असं आहे ते. किती लपंडाव घेतला त्या पोरीने. फिरायला गेले आणि तिथे मारला. तिला वाटलं कोणाला काय समजणार आहे. हे लक्षात ठेवा. म्हणून तुका म्हणे सत्यकर्मा साह्य व्हावं. केव्हाही चांगल्या कर्म. आणि एक लक्षात ठेवा, चांगलं कर्म चांगल्याशीच करावं लागतं. तुम्ही अपरिचित माणसाची चांगलं कर्म करायला गेलं तर तो तुमच्या गळ्याशी आणून देतो. म्हणून तिथेही तसं नाही करायचं आहे. कारण धर्मराजा अर्जुन 2-3 वेळा फसले होते. भगवंतानं झालेलं नाही. असं नाही करायचं. कारण अति सत्यधर्म तो चालत नाही तिथे. कारण ज्याच्याशी सत्यधर्म करायचा आहे तो सत्यवान असला पाहिजे. नाही तर आपण धर्म करा आणि चावडी चढा.
असं होतं. कोणालाही जामीन व्हायचं आणि त्या कोर्टाने आपल्याला नोटीस द्यायची. आता बँकेचं काय होतंय, असंच होतंय. म्हणजे जो जामीन होतो त्याची संपत्ती जाते. म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे. दादाजी, आम्हाला तुम्ही आचारविधी सांगा, कारण आचारावर विचार अवलंबून आहे. आचारावर विचार अवलंबून आहे. भीष्मपिता म्हणाले, मनुष्याने सडकेवर म्हणजे रस्त्यावर जरी गाय दिसली तर तिथे वंदन करायचं, जवळ जाऊन नाही. तुम्ही लांबून जरी गाईला वंदन केलं, मुद्दा कुठे सांगितला आहे, वंदन केलं की तुमचं पुण्य जमा झालं. ते गाईच्या पायाला असे हात लावायला जायचं नाही, कारण ते अपरिचित प्राणी आहे तो. पण दुरून वंदन केलं. त्या पैठणला ती एक गाय रोज यायची माझ्याजवळ. तर बरेच लोक म्हणायचे, तुम्ही तिला गळ्याशी धरता ना, तोपर्यंत आम्ही पोटा घालून नको. अरे म्हटलं, असं नको करू. पण तिने एकालाही काही मारलं नाही शेवटपर्यंत. 7 दिवस लोक मी माझ्याजवळ यायची, ती मी तिला गळ्यात धरायचो आणि लोक खालून निघायचे. असं आहे ते. कारण आपला परिचय नाही त्या प्राण्याशी. परिचय असला तर गोष्ट वेगळी आहे. कुत्रासुद्धा गळ्यात पाय टाकून देतो. परिचय असला ना, कुत्रासुद्धा आपल्या गळ्यात पाय टाकतो. तो चावणार नाही किंवा त्याला नखही लावू देणार नाही तो, पण परिचय पाहिजे. हे जेव्हा आपल्या लक्षात येतं. म्हणून सडकेवर जरी गाय उभी असली तरी तिच्या दर्शनानं पापाचा नाश होतो. शेतामधलं अन्न जर आपल्याला म्हणजे धान्य शेतातच मिळालं तर त्याच्यासारखं शक्तिवर्धक दुसरं. म्हणून पूर्वी काही लोक शेतातच सौदा करून टाकायचे, इतके पोते मला देतो. त्याला कारण ते अन्न तिथेच जर घेतलं तर ते भलतंच शक्तिवर्धक आहे. कारण ते काय करतं, तो शेतकरी घेतो, मग नंतर आडत्याला विकतो, आडत्या व्यापाराला विकतो, व्यापार म्हणजे त्याच्यावर इतक्या लोकांची नजर चपडत जाते. आता शेतकरी स्वतः विकतोय ना, तो उत्तम आहे. आता पहा तुम्ही, शेतकऱ्याला परवानगी दिली आहे सरकारने, त्याने ते विकलं तर काही हरकत नाही. नाही विकलं गेलं तर मग यांच्याकडे यायचं. भाजीपाला जो स्वतंत्र येऊन बसतो, कारण तिथपर्यंत त्याला जास्ती हाव नसते. तो काटा मारत नाही. ते त्याच्या पुढे सगळे काटा मारतात. असं आहे. हे लक्षात ठेवा तुम्ही. आता बघा तुम्ही, मोठ्या मोठ्या व्यापाऱ्यांना गुजरातचे व्यापारी फसवून टाकून राहिले. का बरं? इतक्या दिवस धाराधार तुम्ही मारली, तुम्हाला दुसऱ्याने धार. गुजरातचेच का मारता? असं आहे. आंबे घेतल्यावर सगळे घरी चालले गेले तर मग माझं प्रवचन राहिलं, वाटून दे म्हणून शेतामध्ये मलमूत्र जरी टाकलं तरी ते खत होतं. पण शेतामध्ये शेतकऱ्याने किंवा इतरांनी मलमूत्र टाकू नये. सिद्धांत लक्षात ठेवा. जे शेत आहे तिथे मलमूत्र टाकायचं नाही आहे, शेताच्या बाहेर यायचं आहे. काय आचार धर्म सांगितलाय बघा. पुढे शौच आधी निवृत्त झाल्यानंतर गुळणा झालाच पाहिजे. 3 गुळणे करायला सांगितले. लघवीला जाऊन आले आणि शौचाला जाऊन आले की पाय धुतो आपण, पण गुळणा नाही करत. तो आमचा ऋषिकेश ते नांदी श्राद्ध झाल्यावर त्यांना तिथे पाठवतो, गुळणा करून या सांगतो. बाकीचे म्हणे काही सांगता. आता खरं आहे ना ते. गुळणा केल्याशिवाय शरीराची शुद्धी होत नाही. कारण पायाची हाताची शुद्धी बाह्य शुद्धी आहे आणि तोंडात 3 वेळा पाणी घेऊन टाकलं की मुखाची शुद्धी म्हणजे अंतरशुद्धी आहे.
म्हणून लोक येतात, काही लोक पाय धुतात आणि गुळणा करून टाकतात. घरामध्ये असा, बाहेर असा, कुठेही असा, ज्याप्रमाणे बाह्यशुद्धी आहे त्याप्रमाणे अंतरशुद्धी आहे. सत्य पाहिल्यानं बाहेरची शुद्ध होते, पण सत्य बोलल्यानं अंतरशुद्धी होते. सत्यम वद धर्मम चर. म्हणून आता तुपाचं सांगतो. तूप हे पवित्र आहे, पण दुधामध्ये जर तूप टाकून खाल्लं तर सगळाच कोठा साफ होतो. तुम्ही तूप चमच्यावर खाल्लं तर शौचाला होणार नाही, तुमच्या आतड्याला गेले सगळं. पण दुधात जर तूप टाकलं तर संपूर्ण, कारण दूध हे सारक आहे आणि तूप हे पाचक आहे. तूप पाचक कसं, जसं अग्नीमध्ये तूप टाकलं की अग्नी प्रदीप्त होतो, तसं चांगलं तूप खाल्लं की आपला अग्नी बलवान होतो. आतापर्यंत हे डॉक्टर गाईचं तूप खायला नाही म्हणत होते, आता ते सांगताय की गाईच्या तुपाने कोलेस्ट्रॉल वाढत नाही. म्हणून तूप खायला हृदयविकारवाल्याला सुद्धा परवानगी देता येते. त्यांच्या लक्षात आलं ते, कारण गाईचं तूप हे अग्नी प्रदीप्त करणार आहे. तुम्ही तेलाने आवन करा, आवन होणार नाही. शेंगदाण्याचं का तेल असे ना, जो पूर्वी जास्त धूर व्हायचा ना तो डालडामुळे व्हायचा. हां, लोक वापरायचेच नाही येतं तूप. मोठे मोठे लोक वापरायचे, बाकीचे गरीब लोक वापरायचे नाही. मग आंबाणेरचं चांगलं आहे, पाचोऱ्याचं चांगलं आहे डालडा, असं अशा अफवा होत्या तेव्हा. कारण दोन्ही ठिकाणी कारखाना आहेच डालडाचा. म्हणून ते म्हणतात, निवृत्त झाल्यानं नदीमध्ये स्नान करण्याच्या आधी गुळणा करून मग नदीत जायचं आहे, असं नाही चंद्रभागेत. म्हणून मी काल परवा बोललो की वारीतल्या लोकांना हे समजवलं पाहिजे. आता तर कोणी वारी काढतंय, कारण लोक गोळा करायचे, पैसे घ्यायचे आणि घेऊन करायचे. ते वारीचे लोक आल्यावर कधी आपण विचारलं का वारी कशी आहे, काही परवडली नाही. परवडली नाही म्हणजे जडली नाही, याचे उत्तर आहे. असं आहे ते. म्हणून ते म्हणतात, नदीवर स्नान केल्यावर नदीवरच संध्या करायला पाहिजे. आता ब्राह्मणाचा नियम सांगितला. आणि पितरांचं तर्पण अवश्य नदीवर केलं पाहिजे. तुम्ही तीर्थाला गेले, आता काल मला कोणी म्हणे आम्ही बद्रीनाथाला जाऊन आलो, तर मग गयेला करायचं का? म्हटलं गयेला याच्या आधी गेले होते का? म्हणे नाही. मग गयेला करावंच लागेल, कारण गया श्राद्धाशिवाय उद्धार नाही. म्हणून चांगला जर ब्राह्मण आला ना, तो तुमच्या घरी असं म्हणतो, गया गदाधरस्तृप्यंताम, तर्पणाच्या वेळेला. आणि असाच असेल भाऊ कावळेगुरीसारखा पेन्शनर, तो कशाला गया गदाधर म्हणेल? त्याला काय असेल कळेल ते. गया गदाधरस्तृप्यंताम, हे लक्षात आलं पाहिजे. हे जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत उपयोग नाही. सूर्योदयाच्या समयी आणि संध्याकाळी झोपायचं. झोपायचं दोन्ही वेळा. ऐन संध्याकाळही झोपायचं नाही. आता सूर्योदय 6:05 आहे ना, तर 5:30ला उठलेच पाहिजे आपण. जसा सूर्योदय उशिरा होत जाईल तसं तुम्ही उशिरा उठू शकता. सूर्यास्त लवकर होतो. आता सूर्यास्त 7:05 मला एक जण म्हणे का मग आपली 7ला 10 कमी असताना आरती होते 7. हे राष्ट्रगीत लागतं. मग माझा विचार कसा, मी त्यांना म्हटलं तेच बरोबर लागतं, पण त्याचा आवाज मोठा असतो. आपण घंटे वाजवले म्हणजे तिथे काय आहे, विक्षेप आहे. आपण लवकर करून घ्या.
ते प्रमाणशीर आवाज ठेवत नाही. आता कोण समजावलं जाईल त्यांना? कारण आपण त्यावेळेस केलं आहे म्हणजे तो विक्षेप आहे. देव समजून घेतो, राष्ट्राचा अपमान समजला जात नाही. तो समजून घ्यावा लागतो की हा मान आहे का अपमान आहे. आता पहा पुढे काय काय सांगतील ते. दोन्ही संध्या ब्राह्मणानं केल्या पाहिजे आणि गायत्रीचा जप केला पाहिजे. हात पाय धुतले पाहिजे संध्याकाळच्या वेळा नाही आंघोळ केली तर, आणि मगच संध्या केली पाहिजे. जेवण करताना तोंड दक्षिण दिशेला ठेवायचं नाही. 3 दिशेपैकी कोणत्याही दिशेला तोंड चालेल. आणि आपल्या अन्नामध्ये जे आलेलं आहे त्या अन्नाची निंदा करायची नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणतं, जे येईल तुमच्या पुढे त्याची निंदा नाही करायची. दुसऱ्या वेळा कोणी वाढायला आला तर तो पदार्थ तुम्ही घेऊ नका, पण हा चांगला झाला नाही असं बोलायचं. स्वादिष्ट अन्नसुद्धा प्रेमाने जसं खातो त्याप्रमाणे जे स्वादिष्ट नाही ते सुद्धा प्रेमानं खाल्लं. कारण तुम्ही तोंडाने काय म्हणता म्हणे, उदर भरणं नोहे जाणी जे यज्ञ कर्म. हे कीर्तनकार आहे ना, हे वारीला जाताना सुद्धा नीट बोलत नाही. काल आम्ही गेलो होतो वारीचं, जेवलो तो वरण असं होतं की एक बी डाळ्याचं घेणार आहे, ओरडू रखून काय काही कावळीगोळीचे काही असतात नाकार तोंड ठेवून. कारण ज्ञान नाही ना, नुसतं वाचून लोकांना बोलणं वेगळं, अन्नाची निंदा करायची. त्याच्या घरी जेवायला गेलं म्हटलं का रे तुझ्या घरी तर असंच पाणी आहे, का बरं डाळ दिसत नाही माहिती आहे. म्हणून अशा लोकांना बोलणाराच वक्ता पाहिजे, त्याच्याशिवाय त्यांच्या लक्षात येत नाही. भाजी तिखट करा म्हणजे कमी खातील लोक. अरे अन्न हे परब्रह्म आहे ना, परब्रह्म बेचव कसं करता येईल. म्हणून भोजनाचा हात धुतल्यानंतर अन्नाचं स्मरण करायचं आहे. देवऋषी नारदांनी या बाबतीत आचार जास्त सांगितला आहे. यज्ञशाळा ज्याप्रमाणे पवित्र ठेवतात त्याप्रमाणे पक्वान्नशाळासुद्धा पवित्रच पाहिजे. आता तुमच्या त्या रेल्वेमध्ये तुम्ही जेवतात तर ते जो या स्वयंपाकाचा डबा आहे तिथे केवढे किडे असतात. जसे आपल्या घरात आता ते निघाले ड्रॉपमुळे कशाने झाले ते किडे, सगळं मध्ये गुच्चूप चांगलं बाहेर होतं, सगळं आत करून टाकलं या लोकांनी. आणि आता 6 महिने झाले की ते इंजेक्शन लावा त्याला. पहा तुम्ही, काही गरज नव्हती. ताट त्या खोक्यांमध्ये ठेवल्यावर जेवताना पुसावे लागतं, नाही तर ते किड्यांचं विष त्याला लागतंय, दाखवलं जातं. आपल्याला तर इतकी घाई असते, विचारता सोनी काढलं ताट की फेकलं. त्याच्यातून काढून पुसावेच लागणार तुम्हाला वाट्या ग्लास, कारण ते किडे सगळे तिथे फिरतात. आणि होतातच ते, ज्या ठिकाणी अंधार आहे त्या ठिकाणी त्यांची उत्पत्ती आहेच. देवता, गोशाळा, चौराय, ब्राह्मण, धार्मिक मनुष्यानं तिथे बसून कोणाचीही निंदा करू नये. घरामध्ये अतिथीचं जर आदर नाही झाला कोणत्या प्रकार, पाण्यानं, चहानं, भोजनानं, तर तो जाताना आपलं पुण्य घेऊन जातो. म्हणून मनुष्यानं उपवासी कसं, तर 2 वेळा जो जेवतो तो उपासीच असतो. 3 वेळा जेवलं की तो उपासी नाही. म्हणून आपल्याकडे एक सकाळचं जेवण आणि संध्याकाळचं जेवण, तो त्याचा उपवासच आहे. अन्न हे 2दा शरीरामध्ये जाणं हा शरीराचा
धर्म आहे. 2 वेळा जाणं हा धर्म आहे. 3 वेळा टाकणं अन्याय आहे. बऱ्याच लोकांचे गरज नसते तरी, म्हणून आग्रह करणाऱ्या माणसाच्या घरी जेवू नये असं सांगितलं आहे. कारण आग्रह हा दुराग्रह करतोय. कारण आणि संकोचम दैव कारणम, आलेल्या अतिला सांगत की भाऊ संकोच करू नको, जेवायला बैस. आग्रही होणार नाही पण तू उपाशी राहू नको. संकोचम नैव कारणम, जेवताना संकोच ठेवून. अहो आपली भारतीय संस्कृती एवढी मोठी आहे. आम्ही लहानपणी पाहिलं आहे खेड्यामध्ये, तो सालदार लावताना का रे एकच भाकर खातो म्हणे. म्हणजे मग 3 भाकरी खाणारा पाहिजे आमच्या घरी म्हणजे काम चांगलं करेल. काय संस्कृती होती. नोकऱ्याला आम्ही डोळ्यानं पाहिलेलं आहे, कमी खाणार आहे चलो. जो खातच नाही तो काम काय करेल, जो खाईल तो वाहील. संस्कृती बा भारतीय संस्कृती. आणि आता कोणी जर पोळ्या खाल्ल्या तर बाई लगेच म्हणजे 8 खाऊन गेला. परका मनुष्य आला आपल्या घरी जेवायला की नंतर करावं लागलं तर पुण्य आहे. करावं लागेल, दुसरं काय लागेल. त्याने पोटभर जेवलाच पाहिजे तो. म्हणून ते म्हणतात बुद्धिमान गृहस्थाश्रम मनुष्य ब्रह्मचारी यो का गृहस्थाश्रमी यो का वानप्रस्थाश्रमी यो, यांना जीव घातलेलं आधी अतिथ्याला, यांना म्हणजे येणाऱ्या पाहुण्याला जीव घालायचं. यांना जीव घातल्यानंतर आपण जे जेवतो नंतर ते यज्ञशिष्ट आहे. म्हणजे जसं यज्ञातला उरलेला प्रसाद तसं अतिथी किंवा मोठे माणसं जेवल्यानंतर जे अन्न उडतं ते प्रसाद होतं. मोठे माणसं जेवल्यानंतर अन्न प्रसाद होतं. सत्पुरुष जेवल्यानंतर अन्नाचं रक्तात रूपांतर लवकर होतं. म्हणजे आपल्या जेवणाच्या आधी सत्पुरुष जेवले असतील आणि नंतर जर आपण जेवलं तर त्याचं अन्नाचं रक्तच तयार आहे. काय संस्कृती आहे बघा. म्हणून साधू संत यांच्या जेवणानंतर, हे आपले अंबळनेरकर महाराज आहे ना, यांचं जेवल्यानंतर यांच्या ताटामध्ये अशा पोळ्यांचा ढीग ठेवता हे लोक, बाकीचे लोक भाताचा ढीग, त्यांनी त्याला आणि मग तो प्रसाद खातात. असं आहे. कारण ते अमृत होतं म्हणजे पस्त लवकर. याचा अनुभव भगवंताने नामदेव महाराजांना दिलाय पंढरपुरामध्ये. नामदेव महाराज म्हणे की मी थोड्या लोकांपुरतं मावंजा करेल. म्हणे नाही नाम्या, मला तर तुझ्या मावंजा मोठ्या करायच्या आहे. मग पण म्हणे मी जेवायला येईल ते तुला ओळखता आलं पाहिजे. म्हणजे स्वतः देव सगळं करणार आहे आणि देवाला जेव येणार आहे ते नामदेव महाराजांनी ओळखायचं. देवाने आईन सगळे ब्राह्मण जेवायला बसला असताना असं रूप धारण केलं, वेडं वाकडं, पोट आतमध्ये जानवं काळं किट्ट. हो नामदेव महाराज तुमच्या मावंजा झालं, मला जेव घाल. थांब रे म्हणे, मध्ये मध्ये करू नको. पुन्हा देव आले समोर. विनवाय नामदेवाच्या पत्नीनं आईनं सांगितलं, नामदेव असं काय केलं. नाही नाही म्हणे, हे काय एवढे मोठे ब्राह्मण जेवून राहिले आणि याच्यामध्ये अरे म्हणजे तू ब्राह्मणच आहे ना, दुसरा कोणी असतं तर आपण बोललं असं. नाही नाही म्हणे, सगळं ब्राह्मणांचं अर्ध जेवण झाल्यावर म्हणे नाम्या इकडे, तोच म्हातारा ब्राह्मण म्हणतो इकडे, ओळखलं का तुम्हाला. म्हणे नाही. म्हणजे मला ओळखणं मोठं कठीण आहे. मी 3-3 वेळा बोलायला सांगतो, माझं पोट आत गेलं आहे. देवाने नामदेवाची परीक्षा वाहिली आहे भोजनात. मग नामदेवासारखे पंचायतीत पडून जातं तर आपलं काय लावलं. का दाखवलं पांडुरंगाने, सगळ्या पंढरपुराला सुधरवलं ते की मला ओळखा. आणि दुसरी एक कथा आहे, बोधले बुवा आधी श्रीमंत होते, दर मोठ्या द्वादशीला अन्नदान करायचे. बोधले बुवाची गरिबी आली,
तेच बोधलेबा चंद्रभागेच्या तटावर सगळ्यांना शिदा द्यायला लागले, कोणी घेईना. बोधलेबांचं 1:30-2 वाजत आले, कोणी येत नाही आहे, काय करावं, उपास सुटणार नाही. पत्नीला सांगितलं जाऊ दे, चंद्रभागेचं पाणी पिऊन राहायचं आपल्याला. देवाने विचार केला की हा अन्नदान करत होता तेव्हा सगळे जेवत होते, आता कोणी त्याचा शिदा घेत नाही. जळगाव शहरातले लोक कधी शिदा असला तर मंदिरात देऊन द्या सांगतात, पण तो भिक्षुक घ्यायला तयार नाही. कारण त्यांना यजमानाचं पुण्य आपण आहोत हे कळत नाही. तुम्ही जर तुमचा उपाध्याय आणि तुम्ही यजमान आहे, त्या उपाध्यायाने कधी म्हटलं मी तुझा शिदा घेणार नाही तर त्याला पाप आहे, पण कळत नाही या लोकांना. त्यांना याचं पास द्या कशाचा ते घ्यायला तयार आहे. ते शिदा घेणं कमीपणा नाही आहे, आपल्या यजमानाला पुण्य देणं आहे. लोक पाप देतात पण पुण्य देत नाही. पण आज सकाळी सुद्धा मी ती पूजा सांगत असताना आज याचं पौर्णिमेचं शिदा घेऊन लोक इथे माझ्या हातात दिलं लोकांनी, कारण ते पुण्य आहे. आपल्या यजमानाला पुण्य मिळायलाच पाहिजे. हे देवाने सगळ्या पंढरपूरला शिकवलं. मग बोधलेबाचं जेव्हा 2 वाजले देव आले, अहो बोधले महाराज मला खूप भूक लागली आहे. म्हणजे बुवा शिदा आहे, तुम्ही ब्राह्मण आहे, मी तुम्हाला कसं काय अन्न शिजवून देतो, तुम्ही स्वयंपाक करा, मी साहित्य आणतो. म्हणे देवाने आपले सगळे कपडे बिपडे काढले, चंद्रभागेवर स्वयंपाक सुरू झाला. तो आईसाहेब पाहिलं, हे काय करायला गेलं. आईसाहेब आला, म्हणे का हो यजमानाला एकट्याचं पुण्य देता, मी स्वासना आली. म्हणे मग कर का स्वयंपाक. आणि बोधलेबाने पांडुरंगाला जेवायला बसवलं. ते छोट्या छोट्या पातेल्यामध्ये जमलं. बोधले महाराज आमचं जेवण झालं दोघांचं, आता वाटा लोकांना. तर इतके लोक आले तरी त्या पातेल्यातलं पंढरपुरात अन्न संपेना. बोधलेबा आणि बोधलेबाची बायको तल्लीन होऊन गेले की काय लोक जेवत आहे. तर ते सगळं जेवल्यानंतर मग ते देवाला बसले. पोटात काही नव्हतं, एकादशी निराहार होती, द्वादशी ते अन्न गेल्यावर अमृतत्व झालं. का गं म्हणे मग हे स्वाष्ण ब्राह्मण गेले कुठे. आजूबाजूला तपास करतात काय कुठे तर पळाले. भक्ताला दर्शन देण्याची देवाची हिंमतच नाही आहे, पळून जातं देव भक्ताला घाबरून. बोधलेबाने दोन्ही हात वरती गेले, जर आज रात्री दर्शन नाही झालं तर चंद्रभागा समोर आहे. भगवान रात्री आले, दोघी नवरा बायकोच्या अंगावर हात फिरवले. आज तू अमृतत्व काढलाय, मरशील कसं. म्हणजे कसं, अरे मी जेवल्यानंतर सगळं पंढरपूर जेवलं, अमृतत्व आहे, तुला मरण येणार नाही, काही काळजी करू नको. बोधलेबुवा अखंड भक्त. त्याच बोधलेबुवाच्या शेतामध्ये भोपळ्यातून गहू निघाले पुढे. गावातल्या लोकांनी आरोप केला बोधलेबुवावर की हा जादूटोणा करतो, कारण लोक काय सांगतील याचा भरोसा नाही. म्हणून यवन राजा त्याने माणसं पाठवले, याचे भोपळे तोडा. सगळ्यांनी भोपळे तोडले तर गहू सगळे शेताचे तोडा आहे, ढीक झाला. म्हणे बोधलेबुवा तुम्ही संत आहात, तुम्हाला हे सगळं ठेवून घ्या. म्हणे नाही, हे पांडुरंगाची लीला आहे, म्हणे माझी थोडीच आहे. मला लागता वर्षाचे काढून घेतो, बाकीचे सरकारने वाटून द्यावे. तेव्हा सरकार शरण आलं, यवन सरकार. महाराज असे संत जर आमच्या राज्यात आहे तर आम्हाला काय कमी आहे. म्हणून त्या पांडुरंगाला कोणत्याही माणसाने हात लावला नाही, यवनाने. जे अरिष्ट आलं नाही पांडुरंगावर ते भगवंताने संतांचे असे चमत्कार केले आहे. म्हणून कारण तिथे संत असावे लागतात. संताविन नाही प्राप्ती, ऐसे वेद देती ग्वाही. लोक जेवायला आले की हल्ली संत दरवाजा लावून घेते. लोक म्हणतात येऊ दे रे, येऊ दे रे, दरवाजा उठवून देता पंक्तीतून. असं अन्नदान आहे ते चालले. म्हणून जे खरे संत असताना ते अवडंबराचा स्वयंपाक करत नाही. पिठलं पोळी, खिचडी, पिठलं भात,
कोणी आले की टाक, कोणी आले की टाक, पिठल्यात टाकायचं पाणी आणि भात शिजवायचा दुसरं. पिठलं जसं जसं जुनं होतं ना जसं घट्ट होतं त्याच्यात बादलीवर पाणी टाकलं की झालं ढवढ. म्हणून असे संत पाहिजे. बुंदी वाटतो, शिरा वाटतो, अरे डोकं फिरून जाईल. गाडगे महाराजांनी पिठलं भात आणि पिठलं पोळी किती लोकांना खाऊ घातले. खरे संत दुसरं करतच नाही. बाफले करा, तळा, नामक करा, पोळ्या करून आणा, पिठलं केलं, चाललंय आम्हाला. लोकांनी डब्यात मागता घरी चांगलं झालं. काय ते पिठल्याची मजा कोणाच टू. म्हणून त्यावेळेस सत्पुरुषांचा सत्यस्वरूप परमात्मा असतो. त्यांचा परमात्मा कोण आहे? सत्य हेच त्यांचा परमात्मा आहे. म्हणून हे धर्मराजा, आता हे तुम्ही ऐकून ठेवा. तुमच्या घरात कोणाला जर ही सवय असेल तर बंद करा. जे दाताने नख तोडतात त्यांचं तोंड कायम मुष्ट असतं आणि त्यांना व्याधी निर्माण होते. कोणाला जर अशी सवय असेल ना घरात, ती बंद करा. एवढं नेल कटर असल्यावर सुद्धा दारिद्र्य काय वाईट. चांगली बाई, चांगली माणसं वाईट आहे. आमचे बाबा म्हणायचे त्याचं तोंड पाहिलं ना तर देवाचं दर्शन कर, तिकडे जाऊ नको. पण तेव्हा पटाचं नाही. महाभारत दुसऱ्यांदा सांगतो मी, तेव्हा मला पटलं की एक सांगत होतं. जो दाताने नख काढतो त्याचं तोंड पाहिलं की दोष लागतो म्हणे. देवाचं दर्शन करायचं. कारण स्वतःचे हाडं स्वतः खातो तो. एक नख काय आहे? केस आणि नख हे शरीराचं पाप आहे. म्हणून ते त्याचं आयुष्य कमी होतं. मनुष्य स्वदेशी या परदेशी असो, त्याला तो अतिथी बनला की त्याला कसं वाटतं की कोणीतरी जीव घालावं. त्याप्रमाणे आपण आम्ही गुजरात यात्रा करून येतो आणि नाही रामेश्वर करून येत होतो. येता येता एक गुजराती कुटुंब बसलेलं होतं. मी म्हटलं ते करा तुम्ही काही खात नाही म्हणे. महाराज आम्हाला बाहेरचं आम्ही कधीच खात नाही. आता मी तर खातच नव्हतो. तर म्हटलं मग तुम्ही आता जळगावपासून पुन्हा गुजरातपर्यंत जायला तुम्हाला 8-10 तास लागेल. माझ्याजवळ आत्तरदे होते. आत्तरदेंनी गोलूला फोन केला आणि गोलूने त्यांचा स्वयंपाक करून रेल्वे स्टेशनवर आणला आणि मी त्यांना दाखवलं की हा घरचा स्वयंपाक आहे. तेव्हा त्या दोघांनी खाल्ला. मग आम्ही राजस्थान यात्रेहून येत असताना तात्या होतेच माझ्यावरच. तात्याला म्हटलं तुम्हाला सुरतला तुम्ही कोणालाच काही सांगू नका, माझी जावाई आहे तिथे आपल्या पॉलिटेक्निकलला. त्यांना मी फोन करतो, ते सगळा संच घेऊन येतील, तुम्हाला जेव घालतील म्हणून. आणि तुमचं जावई म्हटलं हो, मुलगी पण येईल म्हटलं. मला मी त्यांना फोन केला. त्या पॉलिटेक्निकलमध्ये त्यांची खानावळं असते, तिथून सगळा स्वयंपाक केला आणि अशी मस्त भांडे घेऊन कारण तिथं गाडीवर लावायची होती आम्हाला सुरतला. ते बिलकुल लावून तयारच होतं स्टेशनवर. आम्ही खाली उतरल्यावर म्हणजे दादा म्हटलं या. त्यांनी पाहिलं तर त्यांचं नाव फिरके. राहते मला म्हणे हे तुमचे जावई. म्हटलं हो. मग तुमच्या ते आंतरजातीय लग्न होतं का? म्हटलं जावई होतं. ती पोरगी आली, ती माझ्याजवळ बसली. म्हटलं बेटा तू वाढणार नाही म्हणे, मला तुमच्याजवळ बसायचं, तुमच्या जावाई वाढतील म्हणे. तात्या माझ्याकडे पाहत आहे. म्हणून तू काही खाय ना, तुम्ही काही आणलं असेल तर द्या म्हणे मला खायला, मी यांनी खाणार म्हणे. मग मी यांना म्हटलं बाई काही कुठला प्रसाद असेल तर आणा. पोरीला खाऊ घातलं. मग तिला तिथे खाऊ घातलं, बसलं. मग सगळे म्हणे का जावायला नाही बोलत. म्हटलं ते पोरीने सांगितलं की मला खाऊ घाला, तुमचे जावाई ते खात बसतील. लक्षात ठेवा, तिथे सगळ्यांना जेवण मिळालं. कारण आपले जे माणसं आहेत त्यांच्याबद्दल खात्री पाहिजे ना आपल्याला की फोन गेला की काम होईल.
यात्रा जीव घालायला मिळाली ते इतके म्हणे दादा सगळ्यांना दक्षिणा देऊ का? म्हटलं कोणी घेणार नाही, तुम्ही जेव घातलं एवढंच पुरं. तात्या म्हणे मी पैसे देतो. म्हटलं नाही हो, तो जावाई म्हणजे प्रिन्सिपाल आहे तिथे पॉलिटेक्निकलला, तुम्ही काय पैसे देता माझ्या जावायला? जगात असं लोक, हे लक्षात ठेवा. केव्हा तरी माझ्याकडे आले, आम्ही तिथे सुरतला आहे आहो, दादा तुम्ही आले तर या, असं कोणी म्हणतात मला. तर तिकडून येताना तो फोन केल्यावर त्यांना खूप आनंद झाला. घरी तर काही गेलो नाही त्यांच्या, पण 50 लोक जेवले त्यांच्याकडचे. बरं सगळा स्वयंपाक करून आणला होता त्यांनी, आणि 2 तासाने गाडी होती, त्यामुळे सगळे स्टेशनवर व्यवस्थित जेवले. मला दूध आलं. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की प्रवासामध्ये सुद्धा अतिथी उपाशी जायला नको. अतिथी म्हणजे ज्याची येण्याची तिथी नाही त्याचं नाव अतिथी. हे साडूभाऊ म्हणजे हे उपाशी गेले तरी काही हरकत नाही. मुलगी जायला नको, जावाई जायला नको, फक्त उपाशी, कारण ते पुण्य घेऊन दादा. सिद्धांत लक्षात पाहिजे. म्हणून त्यावेळेस आता पहा, हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. माता पिता आणि गुरुजन हे आल्यानंतर जो उभा राहत नाही त्याचं कोणतंच काम सरळ होत नाही. माता पिता आणि गुरुजन म्हणून हे आले की उठूनच उभं राहिलं पाहिजे. आता मला काही लोक म्हणतात ना, तुम्ही बसून राहा ना, ते तिथे व्याज हे ठेवलं होतं, मला अर्धवट बसलो नाही, पूर्ण नाही बसलो त्यांच्यासमोर. संतांच्या समोर आपण जास्त मान घेऊ. बरोबरीने करायची कोणाची, मी तिथेच थांब, हे लक्षात ठेवा. म्हणून त्यावेळेस गुरुजनांना निवेदन करावं, आणि गुरुजनांनी जर आपल्याला बैस म्हटलं तर मात्र लगेच बसून जावं, कारण काहीतरी आपल्या फायद्याची गोष्ट आहे असं समजावं. आणि मग ते एखादा मुद्दा सांगता बैस घाले, त्यांनी सांगितलं बैस की मग मात्र गडबड नाही करायची, कारण ते सांगतील ते हिताचंच असतं. ते अहित कधीच करणार नाही, कारण त्यांच्याजवळ त्यांच्यासमोर बसायला लावत आहे, म्हणजे उलट चुकीचं आहे ते. पण ते म्हणतात बैस, त्या बसण्याच्या दोषापेक्षा जास्त फायद्याचं सांगतात ते. एखादा मुद्दा सांगून देतात आणि तो आपल्या मनाला पटून जातो. म्हणून संत जाती कीर्तना त्यांचे वाहीन मोचे वाहना, असं तुकाराम महाराज लिहितात. मला समजायला जावं, त्यांच्या जोडे सांभाळत बसेल म्हणून. म्हणून त्यावेळेस गुरुजनांचा सत्कार करावा. त्याच्याने काय होतं धर्मराजा, आयुर्यशम लक्ष्मी प्राप्त होते. गुरुजनांचा सत्कार केल्यानंतर आयु, यश आणि लक्ष्मी प्राप्त होते, आणि ज्ञान सूर्याचा उदय होतो. माणसानं स्वरूपात पाहू नये, धर्मानुसार ऋतुकालाप्रमाणे परिचित मनुष्य जेव्हा जेव्हा भेटेल त्यावेळेला त्याला कुशल समाचार विचारावा. म्हणजे जर नाही विचारला आपण कुशल समाचार, तोही दोष आहे, कारण तो परिचित आहे. आज भेटला आहे महिन्याने, पण काय भाऊ बरं आहे ना, आई बरी आहे ना. मी पुष्कळ लोकांना विचारतो, का रे आई बरी आहे ना? हो. त्याचं कारण असं आहे, बाबा बरे आहे ना. कुशल समाचार विचारावा. कुशल समाचार विचारला की तो घरी जाऊन सांगतो तुमचं आठवण केली होती त्यांनी. आणि म्हणून आपण जर अशी आठवण केली तर परमात्मा आपली आठवण करतो. म्हणून महाराज म्हणतात, आठवण घ्यावी पांडुरंगा, विनविनीचा अभंग आहे. मग हे आपण आचरणात आणायचं आहे. देवाला विनंती पत्र पाठवावं लागतं पंढरपूर जाण्याच्या आधी. असं आहे की मी येण्याचं ठरवतोय, ते पूर्ण करण्याचं काम तुमचं आहे. नाही तर आपल्याला आदल्या दिवशी रात्री काही आक्कड सासूचा फोन आला की कॅन्सल करावा लागतं.
असं आहे. म्हणून ते म्हणतात प्रति दिवशी प्रातःकालीची संध्या ब्राह्मणानं करावी आणि जो संध्या करणारा ब्राह्मण असेल त्याची आज्ञा सगळ्यांनी मानावी. पण ब्राह्मणाच्या आधी गाय आली तर तिला वंदन करावं, नंतर ब्राह्मणाला करावं. ब्राह्मणाला सोडून गाईला सोडून ब्राह्मणाला केलं तो दोष लागून जाईल. कारण तो ब्राह्मण असा पाहिजे की त्याने गाईला वंदन केलं. असं आहे ते, हे असं फिरवलं आहे धर्मशास्त्र. कारण त्यालाही गाय महत्वाची पाहिजे. म्हणून ती गाय का दान द्यायची ब्राह्मणाला, त्याचं कारणच काय. आता परवा आमच्याकडे हिचं श्राद्ध होतं ना, तर तिच्या हातून गोदान काशीला झालं होतं. पण ते वर्ष श्राद्ध करताना मी म्हटलं ऋषिकेश चांदीच्या गाईचा संकल्प तेव्हा मकरण माझ्याजवळ जो बसलेला होता. तो म्हणे दादा माझा साला कधीचाच माझ्या पाठीमागे लागला आहे की तुम्ही मला जी गाय दिली ना तिला वासरी झाली, तर तुम्ही इथे संकल्प करून घ्या. मी माझ्या साल्याला बोलून काय त्याचं गाव हां तिथे देऊन देईल म्हणे. म्हटलं पाय रे कसा काळ. तो लगेच संकल्प झाला, त्याच्या साल्याचं नाव घेतलं आणि पाणी सोडलं गेलं. मकरनने त्याला वासरी दिली. म्हणजे गेलेल्या माणसाच्या नशिबामध्ये जर केलं आहे म्हटलं एकदा गोदान, पण नशीब होतं म्हणून लगेच गोदान झालं. इथेच गाय घेतली होती ऋषिकेशने, ती लगेच त्याला दिली. त्याच्याकडे 7-8 वासऱ्या झाल्या त्याच्यातली एक त्याचा सासरा मागत होता, पण हा दे ना लवकर. त्याने तिथे डोकं चालवलं की अशी देऊन टाकू याला. म्हणजे कसं आहे ते, पण ज्याच्या नशिबात आहे दान त्याचं नावाने गेलं ते. नाही तर पुष्कळ लोक म्हणतात द्यायचं आहे द्यायचं आहे मग द्यायचं आहे, दिलंच जात नाही ते. म्हणून ते म्हणतात शास्त्राची आज्ञा देव मंदिरात, गायीच्या गोठ्यात, बगीच्यामध्ये, यज्ञ कर्म करण्याच्या ठिकाणी, भोजनाच्या ठिकाणी नेहमी माणसानं सावध राहिलं पाहिजे. कारण आपण जर जेवताना सुद्धा मोठ्या माणसांना नमस्कार केला तर आपलं आयुष्य वाढतं आणि पूर्व दिशेला तोंड करून कधीच लघवी करू नये, माणसाला रोग लागतो. म्हणून आम्ही कोणी आजारी पडलं ना, मी त्याला म्हणतो का रे कुठे गेला होता का प्रवासाला, लघवीला बसला होता का, अंगावर काटे आले होते का असं विचारतो. तो पटकन का बोलतो, कारण ते लक्षणच असे असतात. म्हणून खकारलं पाहिजे. कोणी असो या नसो, हे अतृप्त जीव जे असतात ना ते अशा ठिकाणी उभेच असतात की जेणेकरून त्यांचा अपराध घडला की त्यांनी आपल्याला दणका दिला. अपराध घडला की दणका देतो. म्हणून त्यावेळेस तर आपण जर ब्राह्मणांना नमस्कार केला तर हे लोक त्यांचा जो प्रभाव आहे दृष्ट प्रभाव ते आपल्यावर टाकू शकत नाही. नमस्कारे दोषांचे. म्हणून आपल्या विष्ठेवर कधी आपली दृष्टी टाकू नये. वाईट आहे, घसा धरला जातो किंवा थुंकलं त्याच्यावर तर जास्ती त्रास होतो. म्हणून नाही सांगितलं आपल्या विष्ठेवर आपण लगेच पाणी टाकायचं. आपण एका ताटामध्ये कोणीही सगळ्यांनी जेवण करू नये. आणि एवढंच काय तर आदरार्थी माणसाला तू हा शब्द वापरू नये, म्हणजे आरेकारेने बोलू नये. यामुळे पुरुषाला काही दोष लागतात आणि जर हे पालन केलं तर तो दोषाचा अधिकारी होत नाही. पुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार गोपाल कृष्ण भगवान सत्यगुरु राये कृपा मज केली परिणाई घडली सेवा काय. उद्या सकाळचं प्रवचन 10:30 ते 11:30.